आपल्याला आज 9th मॅथ्स पार्ट 2 त्यामधील प्रॅक्टिस सेट 1.1 बघायचं आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. ही नंबर लाईन दिली आपल्याला आणि त्याच्या खाली विचारलंय नंबर 1 डिस्टन्स बी काढायचं आपल्याला. ओके, आता डिस्टन्स बी किती असं आपल्याला विचारलेलं आहे. परीक्षेत 1 किंवा 2 डिस्टन्स काढावं लागतात. इथं आपल्याला प्रॅक्टिससाठी येतात 8 डिस्टन्स काढायचे. तर डिस्टन्स बी कसं काढायचं बघू. सर्वात आधी काय करायचं, बी चा कोऑर्डिनेट काय बघा, पॉईंट बी चा कोऑर्डिनेट. तर नंबर लाईनवर तुम्हाला दिसत असेल पॉईंट बी, याला मी हायलाइट करतोय आणि त्याचा कोऑर्डिनेट तुम्हाला दिसतोय तो आहे 2. त्याचप्रमाणे पॉईंट ई चा कोऑर्डिनेट सुद्धा बघा, ई चा कोऑर्डिनेट आहे 5. ओके, आता मला दोन्ही कोऑर्डिनेट माहित आहेत आणि यामधील डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे, पॉईंट बी आणि ई मधील डिस्टन्स. त्याला म्हणतो आपण डिस्टन्स बी. मग डिस्टन्स बीई काढताना काय करायचं, या दोन कोऑर्डिनेट पैकी हे जे आपल्याला दिलेले दोन कोऑर्डिनेट आहेत, एक आहे हा 2 आणि दुसरा आहे 5, यापैकी मोठा कोऑर्डिनेट कोणता आहे बघायचं. आता इथं सिंपल आहे, 2 आणि 5 मध्ये 5 हा मोठा आहे, 5 इज ग्रेटर दॅन 2. काय करायचं, लार्जर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचं, वजा करायचं. इथे लिहूनच देतो मी तुम्हाला. काय करायचं, डिस्टन्स इज इक्वल टू, लक्षात ठेवायचं, लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता मोठा निर्देशक, कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक 5, आणि त्यातून आपल्याला वजा करायचा आहे लहान, आणि लहान आहे 2. 5 वजा 2 म्हणजेच आपल्याला मिळते डिस्टन्स बी बरोबर 3. डिस्टन्स बीई इक्वल टू 3. हे झालं आपलं उत्तर. एवढं सोपं आहे. चला अजून प्रॅक्टिस करू. नंबर 2 घेऊ. नंबर 2 आहे, इथं आपल्याला काढायचं आहे नंबर 2. डिस्टन्स डी, डिस्टन्स जे ए. सर्वात आधी काय करायचं, हे दोन्ही जे पॉइंट्स आहेत जे आणि ए त्यांचे कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे. पॉइंट जे चा कोऑर्डिनेट नंबर लाईन वर बघा, पॉइंट जे दिसतोय मला त्याचा कोऑर्डिनेट आहे -2, -2. पॉइंट ए चा कोऑर्डिनेट, पॉइंट ए चा कोऑर्डिनेट +1. ओके 1. आता इथं काय होतं, कन्फ्युजन होतं मुलांचं की -2 आणि 1 यामध्ये मोठा कोणता आहे. तर लक्षात ठेवा, जो नंबर लाईन वर तुम्हाला उजवीकडे असेल तो राहील मोठा, जो डावीकडे असेल तो राहील लहान. ऑब्विसली आता इथं बघा तुम्ही, 1 आणि -2 यामध्ये मोठा आहे 1 आणि लहान आहे -2. मग काय करायचं, मोठा वजा लहान, तर तुम्हाला मिळेल डिस्टन्स जे ए. मोठा कोऑर्डिनेट 1 वजा लहान कोऑर्डिनेट ऋण 1. आता याला काय आहे, इथं 1 मायनस आणि ब्रॅकेटमध्ये पण मायनस आहे, त्यावेळेस काय होईल, ब्रॅकेट मधील संख्येचं चिन्ह बदलेल, ते ऋण 2चं धन 2 होईल, 1 + 2 3. अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स जे मिळणार आहे 3. एकदम सोपं आहे. या पद्धतीने आपण कोणत्याही पॉईंट मधलं डिस्टन्स काढू शकतो. गोष्ट एकदम सोपी आहे. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, हे एक छोटस वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं. चला तिसरा सॉल्व्ह करूया पद्धतीने. थर्ड आहे नंबर 3. नंबर 3 डिस्टन्स पीसी काढायचं. डिस्टन्स पीसी, डिस्टन्स पीसी काढण्यासाठी बघा, आता पॉइंट पी चा कोऑर्डिनेट आहे, पॉइंट पी चा कोऑर्डिनेट संख्या रेषेवर नंबर लाईन वर बघा. पॉइंट पी मला निगेटिव्ह साईडला दिसते, -4. आणि पॉइंट सी चा कोऑर्डिनेट आहे पॉइंट C3. आता इथं पण तुमच्या लक्षात आलं असेल, -4 हा लहान आहे आणि 3 हा मोठा आहे. मग डिस्टन्स पीसी काढताना काय करावं लागेल आपला, डिस्टन्स पीसी बरोबर मोठा निर्देशक 3 वजा लहान निर्देशक ऋण 4. इथं पण तोच नियम, 3 आणि कंसात वजा चिन्ह असल्यामुळे
कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असल्यामुळे कंसातील वजा चिन्ह होईल अधिक, अधिक 4 होतील, म्हणजे होईल 3 अधिक 4 बरोबर 7. अशा प्रकारे मिळाला आपल्याला डिस्टन्स पी सी. एकदम सिंपल. चला आता चौथं तुम्ही स्वतःहून ट्राय करायचं पॉज करून. नंबर 4. नंबर 4 आहे डिस्टन्स जे एच. जे एच काढायचंय. जे आणि एच या बिंदूमधील अंतर किती आहे तुम्हाला विचारलं आहे. तर जे या पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे इथं -2 आणि एच या पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे -1. आता इथे पण लहान कोणता आणि मोठा कोणता यात कन्फ्युज होण्याचं कारण नाही. जो डावीकडे आहे तो लहान, जो उजवीकडे आहे तो मोठा. मग डिस्टन्स जे एच काढताना मोठा -1 वजा लहान -2. ओके, आता पुरेशी प्रॅक्टिस झाली तुमची. हा -1 -1. आता पहा इथं मायनस आणि कंसात मायनस आहे बोलत, निगेटिव्ह इन ब्रॅकेट निगेटिव्ह काय होईल मग +2. आता एक संख्या ऋण आणि संख्या धन असेल तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजे 2 वजा 1 1. हे उत्तर येईल. डिस्टन्स जे एच इक्वल टू 1. ओके, आपण 4 सोडवले, आता राहिले 2. अजून 4 बाकी आहेत. चला पुढे येऊ. नंबर 5 संख्या रेषा तुमच्या समोर आहे. 5वं उदाहरण, यामधील 5वं डिस्टन्स केओ. सर्वात आधी काय करणार आपण, केचा कोऑर्डिनेट सांगा. यस -3. पॉइंट ओ चा कोऑर्डिनेट सांगा. 0 आहे. डिस्टन्स के ओ काढू. के ओ. आता इथं या -3 आणि 0 मध्ये पहा कोण मोठा आहे. डावीकडे -3 आहे, उजवीकडे 0 आहे, म्हणजे 0 मोठा आहे. इथं सुद्धा कन्फ्युज व्हायचं नाही. 0 मायनस -3 इज इक्वल टू काय येईल 0 + 3. ऋण कंसात ऋण धन बरोबर आला 0 + 3 मीन्स 3. बघा एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह येणार नाही. डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. आणि 2 पॉईंट जर वेगळे असतील, इफ 2 पॉइंट्स आर डिस्टिंक्ट, ते 0 सुद्धा येणार नाही. म्हणजे अंतर कधी पण धनसंख्या असेल जर ते 2 बिंदू भिन्न असतील तर. चला 5वं उदाहरण घेऊ. नंबर 5. मला वाटतं हे 6 आहे. आपण 5वं घेतलं ऑलरेडी. हा 6 आहे. 5th 6. डिस्टन्स ओ ई काढायचं येतं. डिस्टन्स ओ ई. सिमिलरली इथं तुम्ही तेच करायचं आपल्याला. ओ या पॉइंटचा कोऑर्डिनेट दिलेला आहे 0 आणि ई या पॉइंटचा कोऑर्डिनेट दिलेला आहे इथे आपल्याला संख्या रेषेवर बघा 5. ओके, काय करणार मग डिस्टन्स ओ ई बरोबर, आता ऑब्विसली मोठा 5 आहे, 5 वजा लहान कोऑर्डिनेट 0, तर हे आलं 5. डिस्टन्स ओ ई बरोबर 5. नेक्स्ट घेऊया 7th नंबर. नंबर 7. 7th नंबर डिस्टन्स पीजे. डिस्टन्स पीजे काढायचे आपल्याला. पॉइंट पी चा कोऑर्डिनेट आहे, पॉइंट पी चा कोऑर्डिनेट -4 आणि पॉइंट जे चा कोऑर्डिनेट आहे -2. जे चा कोऑर्डिनेट आहे -2. आता -4 आणि -2 कोण मोठा आहे? ऑब्विसली -2 हा कुठे आहे? उजव्या बाजूला आहे. दोघांना संख्या रेषेवर तुम्ही ऑब्झर्व करा. आणि -4 हा डावीकडे आहे, म्हणजे तो लहान. डिस्टन्स पीजे इज इक्वल टू -2 मायनस -4. ओके, तर हा होईल बेटा -2 परत +4 होईल. आता इथं काय करणार, मोठी संख्या 4 आहे, लहान संख्या 2 आहे. 4 वजा 2 किती आले 2. मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं आहे. अंतर कधीही ऋण येणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे चुकून सुद्धा उत्तर ऋण यायला नको. आणि शेवटचं 8वं नंबर 8. नंबर 8 डिस्टन्स क्यूबी. डिस्टन्स क्यूबी काढायचंय. क्यू या पॉइंटचा कोऑर्डिनेट आणि बी या पॉइंटचा कोऑर्डिनेट, दोन्ही कोऑर्डिनेट आपण लिहून घेऊ. पॉइंट क्यू चा कोऑर्डिनेट आहे -5 आणि पॉइंट बी चा कोऑर्डिनेट आहे 2.
काय करणार मग मोठं 2 आहे इथे. डिस्टन्स QB काढण्यासाठी मोठा निर्देशक 2 वजा लहान निर्देशक ऋण 5 बरोबर 2. आता ऋण कंसात ऋण म्हणजे धन 5 जे उत्तर येत आहे 7. डिस्टन्स QB इक्वल टू 7. अशा प्रकारे आपल्याला ही उदाहरणं सोडवता येतात. जर 2 बिंदूचे निर्देशक माहित असतील तर अंतर बरोबर 2 बिंदूमधील अंतराचं सूत्र आहे मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. फक्त लहान आणि मोठा हे ठरवताना गडबड करायची नाही आणि लक्षात ठेवायचं अंतर हे कधीही ऋण नसते. अंतर हे कधीही ऋण नसते. ओके. 2 भिन्न बिंदूमधील अंतर कधी पण 2 भिन्न बिंदूंमधील अंतर धन असते म्हणजे 0 पण नसते. डिस्टन्स हे 0 पण नसते. या गोष्टी सर्व लक्षात ठेवा. इथं आपला पहिला प्रश्न संपला. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न बघू. इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ A इज x and that of B is y. म्हणजे A चा कोऑर्डिनेट x आहे आणि B चा कोऑर्डिनेट y आहे. बघा पॉइंट A दिलाय तुम्हाला. पॉइंट A चा कोऑर्डिनेट काय समजायचा तुम्ही x आणि पॉइंट B चा कोऑर्डिनेट काय समजायचा y. तर या डिस्टन्स AB तुम्हाला काढायचं. ओके. डिस्टन्स AB ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. मागच्या उदाहरणात तुम्हाला नंबर लाईन दिली होती. इथं तुम्हाला त्या कोऑर्डिनेट डायरेक्ट दिलेले. मागील पहिल्या प्रश्नात तुम्हाला कोऑर्डिनेट नंबर लाईन वरून शोधायचं होतं. हे तुम्हाला रेडी दिलेलं आहे म्हणजे तुमचं काम उलट सोपं झालं. बघा आता यातला पहिला बघा x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू आहे 7. म्हणजे A चा कोऑर्डिनेट जो x होता त्याची किंमत 1 आहे आता आणि B चा कोऑर्डिनेट y असतो त्याची व्हॅल्यू 7 आहे. आणि आपलं विचारलंय डिस्टन्स AB. नियम तर सोपा आहे. मोठा निर्देशक आता दोघांपैकी 7 आहे आणि लहान निर्देशक 1 आहे. सो 7 - 1 किती आले 6. किती आला डिस्टन्स 6. सो डिस्टन्स AB इज इक्वल टू 6. चला दुसरं घेऊया. नंबर 2. x ची व्हॅल्यू 6 कॉमा y ची व्हॅल्यू -2. चला सोपं. A चा कोऑर्डिनेट दिलाय तुम्हाला किती आहे 6. पॉइंट B चा कोऑर्डिनेट -2. काय काढायचंय डिस्टन्स AB. कसं काढणार मोठा कोऑर्डिनेट वजा लहान कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणजे 6 हा मोठा आहे वजा -2 हा लहान आहे. 6 वजा -2 म्हणजे काय झाले 6 अधिक 2. ऋण कंसात ऋण म्हणजे धन झालं. 6 आणि 2 किती झाले 8. उत्तर किती आलं 8. डिस्टन्स AB इज इक्वल टू 8. नंबर 3. नंबर 3 x is equal to -3 y is equal to 7. म्हणजे पॉइंट A चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि पॉइंट B चा कोऑर्डिनेट आहे +7. मोठा 7 आहे ना. डिस्टन्स AB काय येईल डिस्टन्स AB इज इक्वल टू मोठा निर्देशक 7 वजा लहान निर्देशक -3. 7 अधिक 3 ऋण कंसात ऋण म्हणजे धन किती आले 10. चला चौथा. नंबर 4. x ची व्हॅल्यू आहे -4 आणि y ची व्हॅल्यू आहे -5. ओके. म्हणजे A पॉइंटचा कोऑर्डिनेट -4 आणि पॉइंट B चा कोऑर्डिनेट -5. आपल्याला काढायचंय डिस्टन्स AB. सो डिस्टन्स AB इज इक्वल टू मोठा निर्देशक ऋण4 वजा लहान निर्देशक ऋण5. आता ऋण4 आणि ऋण5 येते मध्ये लहान किंवा मोठा कसं ठरवायचं. नंबर लाईन वर जा. ऋण1 ऋण2 ऋण3 ऋण4. जसे तुम्ही उजवीकडे जाल डावीकडे जाल तसे नंबर -4 कुठे येईल उजवीकडे. -4 -5 उजवीकडे. -4 त्याच्या डावीकडे. डावीकडचा उलट सांगितलं मी. -5 कुठे येईल डावीकडे. -4 कुठे येईल उजवीकडे. उजवीकडचा मोठा डावीकडचा लहान लक्षात ठेवायचं. म्हणजे -4 - -5 असं लिहिलं आपण इज इक्वल टू
-4. आता बघा ऋण कंसात ऋण म्हणजे धन घ्यायचं. -4 प्लस, आता -4 आणि +5, 5 - 4 म्हणजे झाले 1. डिस्टन्स हे बी आलं. नंबर नेक्स्ट नंबर 5, पाचवं घ्या. पाचवं आहे x ची व्हॅल्यू -3 आणि y ची व्हॅल्यू -6. x ची किंमत -3, y ची किंमत -6. म्हणजे बिंदू A चा निर्देशक -3 येईल आणि बिंदू B चा निर्देशक -6 येईल. आपल्याला कळायचंय डिस्टन्स AB. मोठा निर्देशक आहे आता इथं बघा मागच्या सारखं -3. -3 कुठे उजवीकडे, -6 डावीकडे त्याच्या, वजा -6. आता -3 अधिक 6 करावं लागेल तुम्हाला, ऋण आणि कंसात ऋण म्हणजे धन झालं. आता बघा 6 - 3 3 आले. मोठी संख्या 6, लहान संख्या 3, 3 मधून 6 मधून 3 गेले 3 आणि मोठ्या संख्येत चिन्ह दिलं. डिस्टन्स AB = 3. शेवटचं 6वं, x ची किंमत आहे 4 आणि y ची किंमत आहे -8. म्हणजे A चा कोऑर्डिनेट आहे 4 आणि B चा कोऑर्डिनेट आहे -8. आपल्याला काढायचंय डिस्टन्स AB. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मोठा 4, लहान -8. 4 अधिक 8 झाले. ऋण अधिक ऋण कोण गुणिले ऋण म्हणजे धन. 4 अधिक 8 झाले 12. डिस्टन्स AB = 12. अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. तिसरा प्रश्न आपण उद्या बघू. थँक्यू.